हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सावरकर मॅथ क्लासेस. डेरिव्हेटिव्हचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिले असतील आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्ट रूल शिकलो होतो. आज आपल्याला कोसेंट रूल घ्यायचा आहे, पण त्या अगोदर प्रोडक्ट रूलची आपण थोडी प्रॅक्टिस घेऊ. तसं आपण प्रोडक्ट रूलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 4 प्रॉब्लेम पाहिले होते, पण आज आपण पुन्हा प्रोडक्ट रूलच घेणार आहोत. प्रोडक्ट रूलची आणखी काही प्रॅक्टिस घेऊ. तर प्रोडक्ट रूल काय आहे? व्हॉट इज प्रोडक्ट रूल? प्रोडक्ट रूल, सपोज y इक्वल टू u into v, therefore dy by dx equal to u into dv by dx plus v into du by dx. हा होता आपला प्रोडक्ट रूल. तर या प्रोडक्ट रूलनुसार आपण काही प्रॉब्लेम घेतले होते, आपण आज आणखी प्रॉब्लेम घेऊ. पुन्हा एकदा u into dv by dx plus v into du by dx. ओके, now we start practice of problems of product rule. Okay, first problem. First problem is x to the power 4 into sin x. काय करायचं? y equal to x to the power 4 sin x, then dy by dx equal to, that is differentiate with respect to x. तर काय करायचं बा, हा u आहे, हा v आहे. तर आपला जो रूल आहे तो आपण एका साईडला लिहून टाकू, u इंटू dv बाय dx प्लस v इंटू du बाय dx. तर या ठिकाणी हा u आहे, हा v आहे. देअरफॉर u इंटू dv बाय dx, दॅट इज x टू द पॉवर 4 इंटू dv बाय dx, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x, प्लस v into du by dx, that is sin x into derivative of x to the power 4. Okay, this is the first step. Then second step is x to the power 4 into derivative of sin x cos x plus sin x into derivative of x to the power 4. Derivative of x to the power 4 is 4x cube. ओके, या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. इथे आता सिम्प्लिफाय करून पाहायचं, इथे सिम्प्लिफाय होते का? जसं या ठिकाणी पहा x टू द पॉवर 4 आहे, इथे x टू द पॉवर क्यूब आहे, म्हणजे आपण x टू द पॉवर क्यूब हा कॉमन काढू शकतो. म्हणजे कॉमन काढण्याची गरज नाही आहे, काढलं तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल. बाकी आणखी काही सिम्प्लिफाय होऊ शकते का? इथे नाही होऊ शकत. समजा आपण x टू द एक्स क्यूब जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? x cos x प्लस 4x इंटू साइन x. सो दिस इज द फायनल स्टेप. ओके, एक्स क्यूब आपण इथे कॉमन काढलेला आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहिलेला x cos x प्लस 4x इंटू साइन x. सो दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम ऑफ प्रोडक्ट रूल. सेकंड प्रॉब्लेम, second problem is e to the power x log x. dy by dx equal to differentiate with respect to x. dy by dx equal to पा u v, हा u आहे, हा v आहे. मग काय होईल? u इंटू dv by dx e to the power x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x. आता या ठिकाणी प्रोडक्ट रूल लावताना मी इथे एक स्टेप जी लिहिलेली आहे हे तुम्हाला लिहावंच लागेल सुरुवातीला.
जेव्हा तुमचा प्रोडक्ट टूल पूर्णपणे पक्का होईल, परफेक्ट होईल, तेव्हा ही स्टेप लिहिण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता आणि जास्तीत जास्त कमी स्टेप करण्याचा प्रयत्न करा पुढे पुढे. ई टू द पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स. पण सुरुवातीला तुम्हाला काही दिवसपर्यंत ही स्टेप यूज करावी लागेल. म्हणजे ई टू द पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x, डेरिव्हेटिव्ह लर्न झाले असेल तुमचे. लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स इज ई टू द पॉवर एक्स. ओके, सो ई टू द पॉवर एक्स इंटू 1/x प्लस लॉग एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स. डेरिव्हेटिव्ह संपला. या ठिकाणी लास्ट स्टेप इज सिम्प्लिफाय. ई टू द पॉवर एक्स जर कॉमन काढला आपण तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 1/x प्लस लॉग एक्स. ओके, दिस इज सेकंड प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम घेऊ आपण आता. चालूच नव्हतं केलं ते. y इक्वल टू साइन एक्स इंटू कॉस एक्स हे प्रॉब्लेम घेतला आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y दॅट इज dy बाय dx इक्वल टू साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स प्लस कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. देअरफॉर साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स. सो मायनस साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. तर इथे आपण या ठिकाणी आयडेंटिटी यूज करू शकत नाही. ती आयडेंटिटी जी आहे ट्रिग्नॉमेट्रीची कोणती आहे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1, जे तुम्ही 10वीमध्ये पाहिलेलं आहे. पण या ठिकाणी मायनस असल्यामुळे आपण ते यूज करू शकत नाही. सो दिस इज फायनल स्टेप. यानंतर घेणार आपण आता फोर्थ प्रॉब्लेम. फोर्थ प्रॉब्लेम आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2. हे आहे आपलं फोर्थ प्रॉब्लेम. एक्स स्क्वेअर प्लस 5 एक्स स्क्वेअर प्लस 2. हां, दोन टर्म दिलेले आहेत. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू u अँड v. हा u आहे, हा v आहे. म्हणजे काय होईल, u इंटू डी बाय dx दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. पाहता एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2. आता आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कसा होईल, एक्स स्क्वेअर प्लसचा डेरिव्हेटिव्ह कसा होईल, इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होईल, याला आपण ब्रॅकेट काढू. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होईल 2x आणि 2चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो होईल 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी 0 असतो. म्हणजे आपण या ठिकाणी जे एक्स स्क्वेअर प्लस 2 घेतलेला आहे याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कसा काढता येईल बा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 0. आता 2x प्लस 0 म्हणजे काय होते 2x, म्हणजे डायरेक्ट काय होते 2x प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 दॅट इज 2x. लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. इथे पण 2x आहे, इथे पण 2x आहे. 2x कॉमन काढला, 2x जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील एक्स स्क्वेअर प्लस 5 एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2. हा 2x कॉमन काढला आपण, 2x इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2 दॅट इज 2x इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर दॅट इज 2x स्क्वेअर प्लस 7. सो दिस इज फायनल स्टेप. तर हे झालं आपलं फोर्थ प्रॉब्लेम. यानंतर घेणार आपण फिफ्थ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 5. y इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx इक्वल टू x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. सो dy बाय dx इक्वल टू x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. सो हे झाले स्टेप. त्यानंतर आता सिम्प्लिफाय करू शकतो आपण.
dy बाय dx इक्वल टू एक्स आणि एक्स कॅन्सल आउट, एक्स आणि एक्स कट होईल, मग करायला लॉग एक्स इंटू 1 दॅट इज लॉग एक्स. दिस इज फायनल स्टेप. तर हे झालं आपलं पास्ट प्रॉब्लेम. फिफ्थ प्रॉब्लेम, पास्ट प्रॉब्लेम आपण प्रोडक्ट रूलचे घेतलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे पहा, आपल्याला 10 प्रॉब्लेम घ्यायचे आणि याच व्हिडिओमध्ये तुमचा प्रोडक्ट रूल पूर्णपणे परफेक्ट झालाच पाहिजे कोणत्या हालतीमध्ये. ओके, स्पेशल प्रोडक्ट रूलचा हा व्हिडिओ आहे. यानंतर तुम्हाला प्रोडक्ट रूलचा कोणताही प्रॉब्लेम राहणार नाही. समजा तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा अजूनही काही समजलं नसेल तर कमेंट्समध्ये करायचं, लिहायचं मला समजलेलं नाही, आय डोंट अंडरस्टँड दिस प्रोडक्ट रूल. ओके, नाऊ प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. y इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 एक्स टू द पॉवर एक्स स्क्वेअर, y इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 इंटू एक्स स्क्वेअर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, प्रत्येक वेळेस लिहायचं. dy बाय dx इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू derivative of x to the power 4. So x to the power 4 into derivative of x square is 2x plus x square into derivative of x to the power is 4x cube. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x, x to the power चा 4 चा x to the power 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब. ओके, ज्यांचे पूर्णपणे फॉर्म्युले लर्न झालेले आहे त्यांना इथे कोणतीही अडचण येणार नाही. तुमचे जे फॉर्म्युले आहेत स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फॉर्म्स, जे फॉर्म्युले आपण लिहून दिलेले होते मागच्या वेळेला मी फॉर्म्युले लिहून दिले होते ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन जे आहेत ते ज्यांचे लर्न झाले असतील त्यांनाच हे पटापट प्रॉब्लेम करता येतील. जर लर्न झाले नसेल तुम्ही आजच करून टाका. ओके, तर या ठिकाणी एक्स टू द पॉवर 4 2x प्लस एक्स स्क्वेअर इंटू 4x क्यूब. तर इथे कॉमन काय निघेल, एक्स टू द पॉवर 4 एक्स स्क्वेअर 4x क्यूब. पाहता इथे एक्स टू द पॉवर 4 आहे आणि एक्स आहे, एक्स टू द पॉवर 4 आणि एक्स आहे, हा झाला एक्स टू द पॉवर 5, एक्स टू द पॉवर काय झाला तो 5 प्लस एक्स स्क्वेअर आणि एक्स क्यूब म्हणजे हा झाला 4x5. लॉ ऑफ इंडायसेस 4 + 1 5, 2 + 3 5. तर या ठिकाणी कॉमन निघेल 2x टू द पॉवर 5. ब्रॅकेटमध्ये राहील, ब्रॅकेटमध्ये काय राहील, या ठिकाणी 2x टू द पॉवर 5 जर कॉमन काढला आपण तर इथे राहील, हा 2 गेला, काय राहील 4च्या जागी इथे 1 प्लस पुन्हा एकदा पहा, इथे 2x टू द पॉवर 5 जर कॉमन काढला आपण तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 प्लस, आता इथला x टू द पॉवर 5 गेला आणि 2 राहील म्हणजे काय राहील 1 + 2, 1 + 2 येईल का इथे. तर पाहता इथे 2x टू द पॉवर 5 प्लस 4x टू द पॉवर 5 हे फायनल स्टेप घेऊ आपण, ते कॉमन काढण्याची गरज नाही आहे. प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 दिलेला आहे. e टू द पॉवर x tan x, y इक्वल टू e टू द पॉवर x इंटू tan x. हां, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, हे तुम्हाला प्रत्येक वेळेस लिहायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, आता तुम्हाला ते लक्षात आलं आहे तर मी लिहित नाही प्रत्येक वेळेस. त्यामुळे dy बाय dx इक्वल टू e टू द पॉवर x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x प्लस tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x. बघा e टू द पॉवर x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज sec square x प्लस tan x इंटू derivative of e to the power x, derivative of e to the power x is e to the power x. So e to the power x into sec square x plus tan x into e to the power x.
ई टू द पॉवर एक्स हा कॉमन निघेल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये येईल सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स. दिस इज प्रॉब्लेम नंबर 7. 7 प्रॉब्लेम झालेले आहेत. प्रॉब्लेम नंबर 8, y इक्वल टू एक्स क्यूब इंटू लॉग एक्स. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इक्वल टू एक्स क्यूब इंटू डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स प्लस log x इंटू डेरिवेटिव ऑफ एक्स क्यूब. सो एक्स क्यूब इंटू डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स प्लस log x इंटू डेरिवेटिव ऑफ एक्स क्यूब इज 3x स्क्वेअर. तर या ठिकाणी पहा इथे एक्स क्यूब आणि एक्स जो आहे तो कॅन्सल आउट होईल, इथे एक्स स्क्वेअर प्लस log x इंटू 3x स्क्वेअर. आणि इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये येईल 1 प्लस 3 log x. तर याला आपलं प्रॉब्लेम नंबर 8. आता स्टार्ट करू आपण प्रॉब्लेम नंबर 9. प्रॉब्लेम नंबर 9, y इक्वल टू एक्स प्लस लॉग एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. हे आहे प्रॉब्लेम नंबर 9. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट dy बाय dx इक्वल टू एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ 1 प्लस लॉग एक्स. ब्रॅकेट टाकायचा असा, ब्रॅकेट म्हणजे डेरिवेटिव ऑफ इच टर्म 1 अँड प्लस लॉग एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स into derivative of x plus log x. Now x plus log x into derivative of, पाहता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ ही जी टर्म आहे ही वेगळी टर्म आहे, ही वेगळी टर्म आहे, त्यामुळे इथे ब्रॅकेट टाकायचा म्हणजे मिक्स होत नाही. ते डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स. कोणता रूल यूज करतो आपण इथे? ॲडिशन रूल. Derivative of each term, derivative of 1 is 0, derivative of log x is 1 upon x plus 1 plus log x into derivative of x is 1 plus derivative of log x is 1 upon x. आता इथे 0 प्लस 1 अपॉन एक्स आहे, त्यामुळे 1 अपॉन एक्स होईल, म्हणजे एक्स प्लस लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स. ब्रॅकेट द्यायचा ओके, प्लस 1 प्लस लॉग एक्स. आता बा इथे 1 प्लस लॉग एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1 अपॉन एक्स. जर याची ॲडिशन केली तर काय होईल? एक्स प्लस 1 अपॉन एक्स. 1 प्लस 1 अपॉन एक्सची जे ॲडिशन आहे, फ्रॅक्शनची ॲडिशन आहे ती, तर ती काय होईल ॲडिशन? एक्सचा डिनॉमिनेटर येईल, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? एक्स प्लस 1. ठीक आहे. तर या ठिकाणी आता पहा इथे आपण सिम्प्लिफाय काय करू शकतो? एक्स प्लस लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स इंटू एक्स प्लस 1 अपॉन एक्स. तर सरळ सरळ काय करायचं? एक्स प्लस लॉग एक्सने 1 अपॉन एक्सला मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला काय मिळेल? एक्स प्लस लॉग एक्स अपॉन एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स इंटू एक्स प्लस 1, म्हणजे 1 प्लस लॉग एक्स एक ब्रॅकेट, दुसरा ब्रॅकेट एक्स प्लस 1 अपॉन एक्स. आणि सरळ सरळ आता हा या ठिकाणी डिनॉमिनेटर सारखा आहे, म्हणजेच तुम्हाला न्यूमिनेटरची पूर्णपणे ॲडिशन करता येईल. तर ॲडिशन जर केली या ठिकाणी तर काय होईल पहा. पण आता हे 2 ब्रॅकेट दिले, याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, पण ते करण्याची गरज नाही आहे. पाहू आपण काय होईल. नेक्स्ट स्टेप आहे याच्यानंतरची स्टेप. जी लास्ट स्टेप आहे ती कशी सॉल्व करता येईल पहा. या ठिकाणी डिनॉमिनेटर जो तो सारखा आहे, म्हणजे आपण डिनॉमिनेटर तोच लिहू एक्स आणि न्यूमिनेटरची ॲडिशन करू. जर न्यूमिनेटरची ॲडिशन केली तर काय मिळेल आपल्याला? एक्स प्लस लॉग एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स इंटू एक्स प्लस 1, 1 प्लस लॉग एक्स इंटू एक्स प्लस 1. जर समजा आपण हे दोन्ही ब्रॅकेट जर सॉल्व केले तर काय मिळेल आपल्याला? एक्स प्लस लॉग एक्स प्लस हे दोन्ही ब्रॅकेट सॉल्व करू, एक्सने याला मल्टिप्लाय करता येईल, एक्स प्लस एक्स लॉग एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स अपॉन एक्स. सिम्प्लिफाय या ठिकाणी या स्टेपमध्ये या प्रॉब्लेममध्ये वाढलेलं आहे.
ज्यामुळे तुम्हाला जेवढं की बेसिक असेल ते सुद्धा क्लिअर होईल. फ्रॅक्शनची ॲडिशन, ब्रॅकेट सॉल्व करणे, हे सर्व बेसिक पार्ट आहे. ब्रॅकेट सॉल्व करणे, फ्रॅक्शनची ॲडिशन हा जो बेसिक पार्ट आहे हा तुम्हाला यायला पाहिजे. समजा येत नसेल तर बेसिक व्हिडिओ पण आहे आपले, बेसिक मॅथ व्हिडिओ, ते पाहिजे. सर्च करा बेसिक मॅथ व्हिडिओ, ते तुम्हाला त्यामध्ये सर्व बेसिक मिळून जाईल. तर या ठिकाणी एक्स प्लस लॉग एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स इंटू एक्स प्लस 1 या दोघांचं आपण जर ब्रॅकेट मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला? एक्स प्लस एक्स लॉग एक्स, एक्स प्लस एक्स लॉग एक्स प्लस 1 इंटू लॉग एक्स अपॉन एक्स. ब्रॅकेट सॉल्व केलेला आहे एक्स प्लस एक्स लॉग एक्स इंटू 1 इंटू लॉग एक्स. आता या ठिकाणी जे लाईक टर्म्स आहेत त्याचे आपण ॲडिशन करू शकतो. एक्स प्लस एक्स दॅट इज 2x प्लस लॉग एक्स त्याची 2 लॉग एक्स प्लस एक्स लॉग एक्स प्लस 1 अपॉन एक्स. सो दिस इज फायनल स्टेप. तर ही झाली फायनल स्टेप. या ठिकाणी सिम्प्लिफाय भरपूर होतं 9 प्रॉब्लेममध्ये. आता यानंतर आपण लास्ट प्रॉब्लेम घेणार आहोत, ते म्हणजे 10 प्रॉब्लेम. प्रोडक्ट टूलचं लास्ट प्रॉब्लेम आणि 10 प्रॉब्लेम आहे. y इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy बाय dx इक्वल टू सेक एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स प्लस tan x into derivative of sec x. ते लिहायचा differentiate with respect to x. Okay. dy by dx equal to sec x into derivative of tan x, that is sec square x, plus tan x into derivative of sec x into tan x. Tan x into derivative of sec x is sec x into tan x. Derivative of tan x is sec square x. Therefore, sec cube x plus sec x into tan square x. पाहता इथे sec cube x आहे, इथे sec x आहे, tan square x आहे. इथे मध्ये आपल्याला कॉमन काढता येईल sec x. sec x जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये येईल sec square x प्लस tan square x. sec x जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील sec square x प्लस tan square x. आता आपला जो रूल आहे sec square x मायनस tan square x इज इक्वल टू 1 असा आहे. तो प्लसचा नाही आहे, त्यामुळे इथे जर मायनस असता आपण 1 केलं असतं, तो 1चा नाही. तर sec x इंटू sec square x प्लस tan square x, दिस इज फायनल स्टेप. तर हे झाले आपले प्रोडक्ट टूलचे 10 प्रॉब्लेम्स. 10 प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम राहणार नाही असं मला वाटते. आणि यानंतर जो नेक्स्ट व्हिडिओ राहील तो स्पेशल कोसेंट रूलचा राहील. तो कोसेंट रूल काय आहे तो फक्त मी तुम्हाला आज लिहून देतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहणार आपण कोसेंट रूल पाहू. तर कोसेंट रूल काय आहे? सपोज y इक्वल टू u अपॉन v and we have to find out dy by dx. So dy by dx equal to v into du by dx minus u into dv by dx upon v square. हा आहे कोसेंट रूल. पुन्हा एकदा पहा, dy by dx equal to v into du by dx minus u into dv by dx.